गावामध्ये या रॅलीचं या उभय सरकारच्या निषेधात अंत्ययात्रा आणि आता जलसमाधी विविध कार्यक्रमाचं आयोजन निषेध म्हणून आपण या ठिकाणी आयोजित केले आहे. रॅली निघालेली आहे. या सरकारच्या विरोधात आपण या सरकारची अंत्ययात्रा काढलेली आहे. ज्या जरांगे पाटलांनी हा संघर्ष उभा केला तसा तर हा अनेक वर्षापासून संघर्ष चालत आलेला आहे. पण त्याचं नेतृत्व कुणी करावं हा प्रश्न पहिल्यापासून आहे. म्हणून या जरांगे पाटील एक मराठ्यांचा योद्धा म्हणून आज प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांनी हे युद्ध पुकारलं तशी तर ही ठिणगी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये होती. आपल्याही अगोदरचे जे काही मराठा बांधव असतील ज्यांनी शिक्षण घेतलं पण नोकरी मिळाली नाही असे अनेक आहेत. आपले ज्वलंत उदाहरण आपले सुदाम गुरुजी असतील आपले अगोदरचे भरपूर शिक्षण झालं पण नोकरी नाही मिळाली का तर आरक्षण हे आडवं आलं. आरक्षण जर नसतं तर आपल्याही गावातील अनेक विद्यार्थी या सरकारी नोकरीमध्ये दिसून आले असते. पण ही आरक्षणाची गोष्ट आडवी आली ही आपल्याही लक्षामध्ये लवकर आली नाही. कारण एक म्हण आहे ना काय कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ हे आपले मराठी बांधव जे आपणच मंत्रालयामध्ये धाडले मंत्री केले आपल्या जीवावरती झाले आणि त्यांनी आपल्या समाजाला स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी दाबून ठेवलं. विरोधात गेले की हेच म्हणतात आरक्षण मिळालंच पाहिजे मिळत कसं नाही. सत्तेवर बसले की आरक्षण देण्याकरता खूप अडचणी येतात. असं होतं तसं होतं. या क्लिप आपण पाहतो आहोत. देवेंद्र फडणवीस ही क्लिप मी बघितली की जे पदावर नसताना आरक्षण कसं मिळत नाही याच्या बाबतीत बोलले आणि आताच जर आपण त्याचं वक्तव्य पाहिलं तर खूप अडचणी येतात. काय होतं म्हणजे यांनी एक मराठा समाजाचा खेळ सुरू केला आणि तो आतापर्यंत चालला. तर आपल्या बापजाद्यांनी एक उदार अंतःकरणानं आपलेच आहेत म्हणून त्यांना पाठिंबा दिला मंत्री केलं मोठ्या पदावरती बसवलं. पण यांनी अशी शाळा खेळी बांधवांनो यांनी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी त्यांचेच मुलं त्यांचेच पाहुणे त्यांचेच कुणी गोतावळ सत्तेवर बसवायचं आणि आपल्याला फक्त विजय असो म्हणून इकडे सतरंज्या उचलायला लावायच्या. पण आतापर्यंत जमलं. आता या मीडियाच्या माध्यमातून आज समाज हुशार झाला. आज समाज शिकला. बापांनी या मराठी बांधवांच्या मुलांना शेत विकून शिकवलं आणि आज इथं तर कितीतरी मुलं आहेत शिक्षण पूर्ण आहे पण नोकरी नाही का. हे आरक्षण अडवलेलं हे जेव्हा कळालं तेव्हा हे आरक्षणाचा मुद्दा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जागा झाला. जसं आज आपल्या गावामधून मुलगा असणारा PSI पदी झाला आरक्षणातून झाला. आनंदाची गोष्ट आहे. व्हायला पाहिजेत. त्यांचे झाले पण आमचे सुद्धा काही झाले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे. आणि ही आपल्या मराठा असणाऱ्या मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी उचलून धरावी ही अपेक्षा या जरांगे पाटलाची आहे. गेली 75 वर्ष आपण मराठ्यांना पदावरती बसवलं राज्य गाजवलं पण यांनी आपल्याकरता काहीच नाही केलं. म्हणून आज त्यांनी सत्तेत जाऊन महाराष्ट्रामध्ये प्रश्न सुटत नसेल तर दिल्लीत जावं या सरकारच्या विरोधात जाऊन हा प्रश्न सोडवावा ही जरांगे पाटलाची अपेक्षा आहे. एवढ्या वर्षी आम्ही तुम्हाला मतदान केलं पदावर बसवलं पण आता इथून पुढं तुम्हाला हा प्रश्न सोडवावाच लागल. जसं काल मी एक मोबाईलवरती बघितलं की धाराशिवला देवेंद्र फडणवीसची काय सभा वगैरे काहीतरी होती तर तिथून आवाज आला की तुम्ही जर इथं आलात तुमची गाडी जाळल्या जाईल. त्यांनी दौरा कॅन्सल केला. मला वाटतं इथून पुढे असा आवाज येईल तुमची जर कुठं सभा असेल आपण तर त्यांची प्रेत यात्रा काय रूपकात्मक जाळीच गाड्या जाळतील एवढंच नाही भविष्यामध्ये हा मराठा समाज तुम्हाला उभा सुद्धा जाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मराठा समाजाला तुम्ही जास्त त्रास न देता त्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्यांचे प्रश्न तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन सोडवा ही अपेक्षा त्यांची आहे. आपण सामान्य मनुष्य मुंबईमध्ये जाऊ शकत नाही दिल्लीमध्ये जाऊ शकत नाहीत पण आम्ही तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं. एवढ्या वर्ष तुम्ही सत्ता परंपरेनं भोगली
तर आता हा मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवा आणि हा प्रश्न सोडवा. याच्याकरता गावोगाव देश पातळीवर अनेक ठिकाणी हा मराठा समाज खवळलेला आहे. अनेक ठिकाणी गावगाव नागापूर या ठिकाणी धरणामध्ये जाऊन आंदोलन आहे. ऐका नाही, काल बातमी वाचली, 1.5 महिला मंडळींनी छातीपर्यंत गळ्यापर्यंत जाऊन आपल्याला गाडलेलं आहे आणि आंदोलन केलेलं आहे. मला वाटतं स्वतःला गाडून न घेता यांचे तापे कुठेही आणून जेसीबीनं खटे खाडून गळ्यापर्यंतच नाही तर डोक्यापर्यंत यांना जाण्याचा प्रयत्न करावा. कारण बांधवांनो हे आपलेच आहेत, पण आपल्यालाच आज आपल्याला बोलायची वेळ आलेली आहे. तर यांनी आपल्यावर आणलेली आहे. जसं ते म्हणतात ना, कुऱ्हाडीचा सांगून गेलो गोतास काळ, ते उदाहरण आपल्याला माहित असेल. एक असणारा लाकूड तोड्या जंगलामध्ये कुऱ्हाड घेऊन गेला आणि तो पाहू लागला, ती झाडं बघू लागली की बाबा आता हा आपल्याला तोडणार. पण त्याच्याकडे नुसती लोखंडाची कुऱ्हाड होती, त्याच्यात दांडा नव्हता. पण झाडाने विचार केला, अरे आपण जर या कुऱ्हाडीला साथ नाही दिली तर हा आपल्याला संपवू शकत नाही, आपल्यावर वर्चस्व गाजू शकत नाही. पण तसं झालं नाही. एक कुऱ्हाडीचा दांडा त्या कुऱ्हाडीमध्ये घुसला आणि त्यांनी सर्व असणारं ते जंगल उद्ध्वस्त केलं. तसंच झालं. आपलेच असणारे मराठी आपण मंत्री केले, खासदार केले, आमदार केले, पदावरती जाऊन बसवले आणि त्यांनी आपल्या समाजाला असणार काहीच दिलं नाही. इतर समाजाचा विकास केला. आपण पाहतो आपल्या समाजाने इतर समाजाला आरक्षणासाठी अनेक प्रकारच्या मुद्दे मांडले, विचार केले, त्यांना प्रोत्साहन दिलं. पण मराठासाठी कोणताच नेता आजही जे पदावर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, बोलू शकत नाहीत का? त्यांच्या पदाचा प्रश्न आहे. त्यांचं जर आमदार पद गेलं तर त्यांना वाटतं जाऊ द्या, काय करायचं आपल्याला आरक्षणावर. हीच असणारी खेळी इथून तिथून चाललेली आहे. पण जे काय असे मराठा बांधव आहेत एकत्रित आले. मला आवडलं सुधा गुरुजींनी मुद्दा मांडला की मतदानावर बहिष्कार. मुंजा भाऊने सुद्धा ते आवडलं. एक मराठा आहेत, मराठा रक्त अंतकरणामध्ये असतं, पण आपला संशय असतो की बाबा ते नेते आहेत तर त्यांच्याही अंतकरणामध्ये मराठ्याविषयी तळमळ आहे, म्हणून त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तर सर्व गावाच्या मताने अनेक गावामध्ये मतदानावर बहिष्कार घातलेला आहे. आणि या राजकारण्याची शाळा अशी आपण चर्चा करतो की सर्व निवडणुका एक घ्यायच्या, म्हणजे निवडणुकामध्ये सुद्धा मराठ्यांना काही कळलं नाही पाहिजे. फक्त आपण निवडून यायचं, सत्तेवर बसायचं, 5 वर्षे पुन्हा सर्व समाजाला पिळून काढायचं. हे असणार आता मराठा समाजाला कळालेलं आहे. 13 दिवस नाही 14 दिवस, मला वाटतं 15वा दिवस असेल जरांगे पाटील असणारे धारातीर्थी पडण्याची वेळ आलेली आहे. काय आज त्या ठिकाणी मी सकाळी बघितलं, अनेक महिला जवळ बसलेल्या आहेत आणि सांगू लागल्या पाणी तरी घ्या, अन्न तरी घ्या, काहीतरी घ्या, तुमची आम्हाला गरज आहे. काय आपण ऐकतो का नाही, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तसं एकट्या जरांगे पाटलांनी हा आवाज उठवलेला आहे. त्यांच्या जीविताची काळजी आपल्या समाजाला सर्वांना असली पाहिजे. म्हणून लवकरात लवकर सरकारने त्यावर काहीतरी तोडगा करावा, नाहीतर हा समाज आज शांततेनं आंदोलन आहे, उद्या की आपलीच प्रॉपर्टी जाळायला मग तहसील कार्यालय असेल, काही असेल. आज आपण पाहतो अरे ज्या पोलीस बांधवावर माजलगावची क्लिप बघितली, मेंढरासारखे पोलीस पळू लागले, मराठा समाज पाठीमागं लागला. अरे एकदा मराठा समाज खवळला, पोलीसच काय तुम्हाला सुद्धा कुठेतरी जाऊन लपावं लागल. आणि ही येऊ देऊ नका. लवकरात लवकर या आरक्षणाचा मुद्दा तुमच्या पद्धतीनं जी काय मागणी असेल त्या पद्धतीनं मांडा आणि लवकरात लवकर सोडवा. हीच एक अपेक्षा या सरकारच्या कडे मी एक विनंती करतो. तसं हा माझा बोलण्याचा विषय नाही, पण आता वेळ आली. हा सुधा गुरुजीने सांगितलं की हे कीर्तनकार मंडळी याच्याविषयी बोलत नाहीत. हे असं झालेलं आहे, सर्व स्वार्थ समाजामध्ये वाढलेला आहे. आम्ही कीर्तन करतो, आमच्या स्वार्थासाठी करतो, काय आम्हाला समाजाची घेणं नाही. जो समाजासाठी कीर्तन करतो त्याला काही कशाचं घेणं नसतं. जळवणी संसार बैसलो अंगणी तुकोबाराय म्हटले, अरे या समाजासाठी ऐका नाही. आता आमचं खेकाळ तुकोबाराय म्हणलं या समाजासाठी मी माझ्या संसारावर मुठमाती ठेवली आणि जळवणी संसार बैसलो अंगणी. अगदी त्याच पद्धतीनं एक तुकोबारायचा अवतार म्हणजे हे जरांगे पाटील आहेत.
13 दिवस जसं तुकोबरायांनी 13 दिवस आमरण उपोषण केलं आणि त्या भगवंताला यावंच लागलं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. 13 दिवस ह्या रक्षुनिया उदकी कोरड्याची काढवणी दाखविली असे की शक्ती कर्तृत्व त्यांनी केलं. तसं आज 13वा दिवस 14वा दिवस आहे. जरांगे पाटील सुद्धा अन्न न घेता पाणी न घेता त्या सराटी गावामध्ये अंतरवेलीमध्ये उपोषण करत आहेत. निश्चितच मला वाटतं तुकोबरायला 14व्या 13व्या दिवशी साक्षात्कार झाला. तसं सरकारलाही आज उद्या निश्चित जाग येईल आणि आपला प्रश्न मार्गी लागेल एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. बोलत 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 ढसाळ गेलो, काही चुकीचं बोललो असेल, कारण बोलण्याचा विषय वेगळा असतो. कीर्तन करता येतं पण भाषण पहिल्यानंच करतो आहे. पण मराठा आहे, मला तर नोकरी नाही लागली पण माझ्या पुढील पिढीला तरी काहीतरी याच्यामध्ये नोकरी लागावी. मराठ्याचे सुद्धा काही 4-2 असावेत. आमचं काही दुसऱ्या जातीशी कोणाशी वैर नाही, त्यांचेही लागावेत. त्याच्या मागोमाग का होईना आमचेही लागावेत हीच एक अपेक्षा या जन आंदोलनाच्या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भवानी, जय शिवराय, जय मराठा. एक मराठा, जय भवानी, धन्यवाद.